नमस्कार मंडळी. ओगेंकी देस का? म्हणजे जपानीमध्ये कसे आहात? मजेत आहात ना? तर मग निघूयात जपानच्या सफरीसाठी. आज आपण काही जपानी कविता बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात कवितांच्या छोट्या मैफिलीला. निळ्याभोर आकाशाच्या आत खोलवर, समुद्रातल्या छोट्या दगडांप्रमाणे, रात्र येईपर्यंत लपून बसलेल्या चांदण्या दुपारी दिसत नाहीत. निळ्याभोर आकाशाच्या आत खोलवर, समुद्रातल्या छोट्या दगडांप्रमाणे, रात्र येईपर्यंत लपून बसलेल्या चांदण्या दुपारी दिसत नाहीत. दिसत नसल्या तरी असतात त्या. दिसत नसल्या तरी असतात त्या. दिसत नसल्या तरी कितीतरी गोष्टी असतात. दिसत नसल्या तरी कितीतरी गोष्टी असतात. सुकून गळून पडलेले थांपोपो, कौलाच्या वळचणीला शांतपणे वसंत ऋतूची वाट बघत लपून बसते. त्याची चिवटमुळे डोळ्यांना दिसत नाहीत. सुकून गळून पडलेले थांपोपो, कौलाच्या वळचणीला शांतपणे वसंत ऋतूची वाट बघत लपून बसते. त्याची चिवटमुळे डोळ्यांना दिसत नाहीत. दिसत नसली तरी असतात ती. दिसत नसली तरी असतात ती. दिसत नसल्या तरी कितीतरी गोष्टी असतात. दिसत नसल्या तरी कितीतरी गोष्टी असतात. खरंच किती छान आहे ना ही कविता. रोजच्या जीवनातील गोष्टींचे उदाहरण देऊन कवयित्री म्हणते की डोळ्यांना आता दिसत नसले म्हणून काय झाले, कित्येक गोष्टी अस्तित्वात असतात. आता हेच बघा ना, शरीरात प्राण असतो पण तो कुठे आपल्याला दिसतो. ही सुंदर विचार मांडणारी कवयित्री आहे खानेको मिसुझू. खानेको मिसुझू या कवयित्री आणि गीतकार म्हणून प्रसिद्ध आहेत. खानेकोंचा जन्म जपानमधील यामागुची प्रांतातील सेनझाकी या खेडेगावात झाला. या खेडेगावाचा प्रमुख व्यवसाय होता मासेमारी. त्यामुळे खानेकोंच्या कवितांमधून बरेच वेळा समुद्र डोकावत असतो. आता त्यांची पुढची कविता बघूयात. लाटा म्हणजे लहान मुले. लाटा म्हणजे लहान मुले, हसत हसत पुढे येतात हात धरून एकमेकांचे. हसत हसत पुढे येतात हात धरून एकमेकांचे. लाटा म्हणजे खोडरबर. लाटा म्हणजे खोडरबर, वाळूत लिहिलेली अक्षरे सर्व काही पुसून जाणार. वाळूत लिहिलेली अक्षरे सर्व काही पुसून जाणार. लाटा म्हणजे सैनिक शिलेदार. लाटा म्हणजे सैनिक शिलेदार, समुद्रातून येऊन एकदम धाड धाड बंदुकांचा आवाज काढणार. समुद्रातून येऊन एकदम धाड धाड बंदुकांचा आवाज काढणार. लाटा म्हणजे एक नंबरच्या विसरभोळ्या. लाटा म्हणजे एक नंबरच्या विसरभोळ्या, सुंदर सुंदर शिंपले वाळूवर ठेवून जाणाऱ्या. सुंदर सुंदर शिंपले वाळूवर ठेवून जाणाऱ्या. समुद्रकिनाऱ्यावर जाऊन लाटा बघायला सर्वांनाच आवडते. पण त्या लाटांना लहान मुलांची तर कधी सैनिकाची उपमा देणं आणि शंख शिंपले वाळूवर पसरून जाणाऱ्या लाटांना विसरभोळी म्हणणारी ही पहिलीच कवयित्री असेल. खानेकोंच्या या सुंदर कविता दुसऱ्या महायुद्धाच्या काळात विस्मरणात गेल्या. त्या भयंकर काळामध्ये कवितांचा आस्वाद घेणे शक्यच नव्हते. 1966 एका 19 वर्षाच्या मुलीला खानेकोंची मासे ही कविता सापडली. चला तर मग बघूयात मासे. सकाळच्या कोवळ्या उन्हात, सायंकाळच्या केशरी उजेडात. सकाळच्या कोवळ्या उन्हात, सायंकाळच्या केशरी उजेडात, ढीग लागतोय किनाऱ्यावर पकडलेल्या माशांचा. ढीग लागतोय किनाऱ्यावर पकडलेल्या माशांचा. वाटतंय जणू उत्सवच चालू आहे किनाऱ्यावर कोळ्यांचा. वाटतंय जणू उत्सवच चालू आहे किनाऱ्यावर कोळ्यांचा. पण समुद्राच्या आत मात्र खोलवर कुठेतरी, पण समुद्राच्या आत मात्र खोलवर कुठेतरी चालू असेल शोकसभा शेकडो माशांची. चालू असेल शोकसभा शेकडो माशांची. ही कविता वाचून
भारावून गेलेल्या त्या मुलीने खानेको मिसुझूंचा शोध घ्यायला सुरुवात केली. या शोधामध्ये 16 वर्ष गेली. 1982मध्ये तिची खानेकोंच्या धाकट्या भावाशी भेट झाली. त्यांचा भाऊ तेव्हा 77 वर्षांचा होता. त्यांच्याशी बोलून खानेकोंच्या कविता मिळवण्यात तिला यश आले. त्या कवितांना साजेशी चित्र पण मिळाली. खानेकोंनी वयाच्या 20व्या वर्षी लहान मुलांसाठी कविता लिहायला सुरुवात केली. त्यांच्या कवितांमधून लहान मुलांचे कुतूहल, निरागसता आणि भावविश्वाचे दर्शन होते. मी दोन्ही हात पसरले तरी आकाशात उडू शकत नाही. उडणारा पक्षी माझ्यासारखा जमिनीवर जोरात पळू शकत नाही. मी दोन्ही हात पसरले तरी आकाशात उडू शकत नाही. उडणारा पक्षी माझ्यासारखा जमिनीवर जोरात पळू शकत नाही. मी कितीही शरीर हलवले तरी सुंदर आवाज काढू शकत नाही. त्या वाजणाऱ्या घुंगराला माझ्या इतकी गाणी माहीत नाहीत. मी कितीही शरीर हलवले तरी सुंदर आवाज काढू शकत नाही. त्या वाजणाऱ्या घुंगराला माझ्या इतकी गाणी माहीत नाहीत. घुंगूर, पक्षी आणि मी, घुंगूर, पक्षी आणि मी, सगळेच वेगळे पण सगळेच छान किती, सगळेच वेगळे पण सगळेच छान किती. कशी वाटली ही कविता? सगळ्यांकडे सगळ्याच गोष्टी असतील असे नाही, पण प्रत्येकापाशी दुसऱ्यापेक्षा वेगळी असणारी एकतरी गोष्ट नक्कीच असते. म्हणून तर आपण एकमेकांसारखे नसतो. प्रत्येकजण वेगळा असतो. किती सहजपणे खानेकोंनी हा विचार मांडला आहे. खानेको लहानपणापासून खूप वाचन करीत असत. त्यांना निसर्गाबद्दल खूप प्रेम होते. त्यांच्या कवितांमधून निसर्गाचे खूप सुंदर वर्णन करताना त्या म्हणतात, वसंत ऋतूचे आकाश चमकत असते एखाद्या रेशमाप्रमाणे. वसंत ऋतूचे आकाश चमकत असते एखाद्या रेशमाप्रमाणे. का बरे, का बरे चमकते ते? कारण ती आतल्या चांदण्यांची चमचम असते. कारण ती आतल्या चांदण्यांची चमचम असते. वसंत ऋतूचा समुद्र चमकत असतो एखाद्या शिंपल्याप्रमाणे. वसंत ऋतूचा समुद्र चमकत असतो एखाद्या शिंपल्याप्रमाणे. का बरे, का बरे चमकतो तो? कारण त्याच्या पोटात शिंपला असतो. कारण त्याच्या पोटात शिंपला असतो. कशा काय कानेकोंना इतक्या सुंदर उपमा सुचल्या असतील? लहानपण निसर्गाच्या सानिध्यात गेल्यामुळे निसर्गचित्रे त्यांच्या मनावर लहानपणीच उमटली असतील. मोठेपणी कविता करायला लागल्यावर ती चित्रे शब्दांमधून जिवंत झाली असतील. आता या कवितेतून बघा, त्यांनी वेगळेच विचार व्यक्त केले आहेत. वरच्या बर्फाला थंडी वाजत असेल कारण चंद्राचा थंड प्रकाश पडतो त्यावर. वरच्या बर्फाला थंडी वाजत असेल कारण चंद्राचा थंड प्रकाश पडतो त्यावर. खालच्या बर्फाला जड वाटत असेल भारी कारण शेकडो लोक चालतात त्यावर. खालच्या बर्फाला जड वाटत असेल भारी कारण शेकडो लोक चालतात त्यावर. मधला बर्फ बिचारा खूप एकटे वाटत असेल त्याला. ना दिसे जमीन ना आकाश, ना दिसे जमीन ना आकाश. बर्फ म्हटला की आपल्याला आठवते थंडी. बर्फाला काय वाटते याचा विचारच केला गेला नाही. पण खानेको यांचे कवयत्रीचे मन आहे. जे न देखे रवी ते देखे कवी असे म्हणतात ते उगीच नाही. बर्फाच्या मधला थर बिचारा केविलवाणा, ना आकाशाचे छत्र ना भूमीचा स्पर्श त्याला. आज आपण खानेको मिसुझूंच्या कवितांचा रसास्वाद घेतला. या व्हिडिओचा शेवट एका कवितेनेच करत आहे. जमीन आकाश पाऊस तारे निसर्ग पानोपानी. जमीन आकाश पाऊस तारे निसर्ग पानोपानी. आनंदाने वाचू सारे कविता जपानी. आनंदाने वाचू सारे कविता जपानी. चलो तर मग परत भेटूयात पुढच्या वेळेला नवीन विषय घेऊन. देवा माता